धन्यवाद डीजे. आमच्या आयोजक टीमला मी विनंती करतोय आपण खुर्च्या समोर लावून घ्या. वाजवण्याकरता आम्ही निश्चितच संधी देतोय, मात्र आयोजक विशाल अनंत मात्रे आम्हाला काही सूचना देत आहेत की आपल्या व्यासपीठावर विराजमान असलेल्या आपल्या प्रमुख अतिथींचा आपण मान सन्मान या ठिकाणी करून घेणार आहोत. अतिशय चांगलं क्रिकेटचं स्पर्धेचं आयोजन मागच्या 5 दिवसांपासून आम्ही बघत होतोय आणि अंतिम विजेता कोण असेल ही चर्चा भरपूर झाली होती आणि ट्रम्प कार्ड्स म्हणून जर विचार केला तर शाही स्पोर्ट्स खारबाव संघाने बाजी मारली. अफलातून कामगिरी करत आज जवळजवळ अर्धा गाव खारबाव येथून इथे दाखल झाला आहे की काय. बरेचशा प्रतिष्ठित व्यक्ती मला दिसत आहेत या खारबाव गावाचे नेतृत्व करणारे काही बड्या हस्ती आहेत आणि खास करून आदरणीय सन्माननीय महेंद्रजी पाटील सरांना विनंती करेन, सर आपण व्यासपीठावर या. आता तर खेळ पूर्ण झालाय, आता आपला सन्मान सुद्धा करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. तुम्ही जिंकलात नाहीत तर तुम्ही या सर्व प्रेक्षकांची मनं जिंकलेत. या ठिकाणी जे प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून या क्रिकेटला पाहत होते ते सुद्धा चर्चा करत होते, ती म्हणजे शाही स्पोर्ट्स खारबावची. कॉंग्रॅच्युलेशन. दोन्ही संघ जे 4ही संघ या ठिकाणी मन जिंकून गेलेत, या 4ही संघांचं आम्ही अभिनंदन करतोय. मेगा फायनल अण्णा स्मृती चषक 2022 वर आपलं नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरलंय ते शाही स्पोर्ट्स खारबाव या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन. पाहू शकतायत त्यांचं नेतृत्व करणारे विद्यमान सरपंच खारबाव गावचे आदरणीय सन्माननीय महेंद्रजी पाटील हे व्यासपीठाच्या दिशेने येत आहेत आणि सोबतच बाळाशेठ, वेलकम बाळाशेठ या ठिकाणी दाखल झालेत, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. आदरणीय सन्माननीय संदीप पाटील सरांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावर या. खारबाव गावातील अतिशय चांगलं व्यक्तिमत्व संदीप पाटील सरांना आमची नम्र विनंती असेल, सर प्लीज आपण या व्यासपीठावर या. वेलकम. खुर्च्या आयोजक टीमला विनंती करतोय खुर्च्या लावून घ्या. सलग 5 दिवस या स्पर्धेमध्ये आपण बघितलं होतं. प्रत्येक दिवसामध्ये 8 संघ खेळताना दिसले. 4 दिवसामध्ये या 8 संघांना आपण बघितलं होतं. आदरणीय सन्माननीय उमेशजी चौधरी हे सुद्धा या ठिकाणी, उपेश चौधरी साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. उपेश चौधरी या गावचे जावई आहेत आणि एक चांगले समालोचक आहेत. उपेशजी चौधरी वेलकम. आमच्या सोबत नेहमीच ते असतात आणि आम्हाला चांगली साथ मिळते, कारण खारबाव परिसरामध्ये जरी मोठी स्पर्धा असली तर आवर्जून आम्हाला त्या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याकरता आमंत्रण दिलं जातंय आणि तीच व्यक्ती आहे या ठिकाणी उपेशजी चौधरी. सरपंच साहेब यांना आपण बघतोय. बाळाशेठ या ठिकाणी दाखल झालेत आणि सोबतच आदरणीय सन्माननीय संदीप पाटील साहेबांना सुद्धा आपण व्यासपीठावर बघतायत. आता आम्ही सन्मान करणार आहोत तो म्हणजेच या परिसरातील नामवंत गुणवंत गोरगरिबांचे कैवारी असा शिक्का ज्यांच्यावर लावला गेलाय. खरं तर महाराष्ट्रामध्ये मी अनेक समाज कार्यकर्ते बघितले, समाजसेवक बघितले, मात्र या व्यक्तीसारखा समाजसेवक मी अजून बघितला नाही. ते दानशूर व्यक्तिमत्व, आश्रयदाते आदरणीय सन्माननीय विजयशेठ गोविंद सरांना मी विनंती करतोय, सर प्लीज आपण या ठिकाणी या जिथे आपला सन्मान होतोय. आणि मित्रांनो, नुसतं शेठ बोलून चालत नाही. साहेबांना कदाचित राग पण येत असेल की आम्ही शेठ 17 वेळा उच्चार करतोय, मात्र त्याकरता मी शेठ उच्चार करत नाही. हे खानदानी शेठ आहेत, पूर्वीपासून शेठ आहेत. त्यांचे वडील गोविंद पाटील हे सर्वांना मदतीचा हातभार लावायचे आणि त्याच्यानंतर विजयशेठ पाटील साहेबांच्या बद्दल आणखीन एक वक्तव्य मला करावंसं वाटतंय, कारण आपण ज्या वेळेस मकर संक्रांत असते, लक्ष्मीपूजन असते, तर समोरच्यांना आपण कधी मदत करत नसतोय, करामुळे घाबरत असतोय. मात्र उदार हाताने आणि चांगल्या मनाने आर्थिक सहाय्य करणारे आमचे दानशूर आश्रयदाते ज्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी दाखल झालायत आणि आपला हा सन्मान केला गेलाय आदरणीय सन्माननीय विशाल अनंत मात्रे यांच्या शुभ हस्ते. जे विजेता, उपविजेता, तृतीय आणि चतुर्थ ज्या संघाने पारितोषिक पटकावलंय, आता सध्या विजेता आणि उपविजेता संघाच्या संघनायकाला विनंती करतोय आपण संघ घेऊन इथे पुढे या.
चारही संघांना विनंती करतोय आपण इथे पुढे या. मनीष पाटील आमच्या सोबत जुळले जातील. मंडप व्यवस्था करणारे जे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांना विनंती करतो की आपण प्लीज प्रकाश व्यवस्था करायची या ठिकाणी. लाईट्स आहेत त्या चालू करायचे आहेत. थँक्यू सर, थँक्यू. तसेच 88 ग्रुप मिस्टर धीरज पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी आभार मानतोय. या स्पर्धेकरता उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज म्हणून शूज त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेत आणि आजच्या त्या 8 मॅचेस होत्या त्याच्या प्रत्येक मॅच मधील मॅन ऑफ द मॅच करता कॅप सुद्धा आहेत आणि मॅन ऑफ द सिरीज साठी सौभाग्यवती सबिताताई संदीप पाटील यांच्या माध्यमातून एक सायकल आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर हॉटेल रोशन धाबाचे मालक आदरणीय सन्माननीय मोहन पाटील साहेबांकडून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज करता एक बॅट आपल्याला पाहायला मिळत आहे. ही पारितोषिक या स्पर्धेकरता आहेत आणि मी विनंती करतोय मोहन पाटील साहेबांना आपण व्यासपीठावर या. हॉटेल रोशन धाबाचे मालक मोहन पाटील यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावर या. जुने जाणते अतिशय चांगले क्रिकेटपटू मोहन पाटील हे व्यासपीठावर येत असतानाच चला विठाईचे कोणते प्रतिनिधी असतील तर प्लीज संपर्क साधायचा आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी. विठाई कोणी प्रतिनिधी असतील विठाईचे तर प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. धन्यवाद. मनीषजी या 5 दिवसांमध्ये खूप मजा आपण कॉमेंट्री बॉक्स मधून सुद्धा लुटली. खेळाडूने मैदानाच्या आतून धावा लुटण्याचं काम केलं. आता पुन्हा आपण बघूया आम्हाला आयोजक काही सूचना देतात कशा प्रकारचे. आता या ठिकाणी आपण बक्षीस वितरण समारंभ सुरू करण्याआधी सन्मान करणार आहोत. खेळाडू बसल्याशिवाय हा सन्मान आम्ही करणार नाही, लक्षात घ्या. तुम्ही जर बसले नाही तर रकमेमध्ये काही कपात केली जाईल आणि ती कपात केली जाईल. कपात कॉमेंटेटर मध्ये डिवाइड केली जाईल. चला प्लीज लगेच या कारण काळोख पडतो या ठिकाणी आणि जास्त प्रकाश योजना नाहीये. फक्त या मंडपासाठी सीमित अशी प्रकाश योजना आहे. त्यामुळे विनंती करतोय चला साई स्पोर्ट्स खारबाव, जितू पॅकर्स नवगर, देवे स्पोर्ट्स माझीपाडा आणि तेजल 11 वालीव सर्व खेळाडूंनी विनंती करतोय आमच्या अतिथी कक्षासमोर विराजमान व्हायचं आहे. चला काही पाहुण्यांचा सन्मान होणं देखील बाकी आहे आणि जसा पाहुण्यांचा सन्मान झाला त्यानंतर वैयक्तिक पारितोषिक ऑफिशियलचा सन्मान केला जाईल आणि त्यानंतर मात्र मुख्य बक्षीस समारंभ म्हणजे काय प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ ट्रॉफी आणि रक्कम संघांना दिली जाणार आहे. बहुतेक जर आपण विचार केला तर बऱ्याचशा सर्व वरिष्ठ मंडळीचा सन्मान हा जवळजवळ झालेला आहे आणि बाकीच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचा आम्ही या ठिकाणी शब्द सुमनाने स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली कामगिरी बजावणारे आमच्या ऑफिशियल्स ज्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरता आपण 1 बाय 1 सर्वप्रथम आमंत्रित करतोय. तर लेजेंडरी अंपायर मिस्टर परशुराम पाटील सर आणि जुने जाणते क्रिकेटपटू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 5 दिवस या स्पर्धेचं परीक्षण करण्यात आलंय. टिव्हीला बिलॉंग करतात क्रिकेटपटू देखील आहेत आणि अजून देखील ते क्रिकेट खेळतात आणि त्यांचा अनुभव तुम्ही 5 दिवस या ठिकाणी पाहिलाय. कुठल्याच पद्धतीची तांत्रिक मदत त्यांनी घेतली नाही पण मात्र ह्युमन आहेत आणि त्यांच्या माध्यमातून काही निर्णय खेळाडूंना पटण्यासारखे नसतील तर मात्र तरी देखील आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करतोय पण त्यांनी चांगलं काम केलं या ठिकाणी पंचाच्या योग्यता. चला यायचा परशुराम पाटील सर. खेळाडूही कधी कधी त्यांच्या बाजूने जर सामना जिंकला तर त्यांना पंच चांगले असतात आणि एखादं डिसिजन जर एखाद्या संघाच्या विरुद्ध गेलं तर त्यांना पंच नको हवे असतात. मात्र परशुराम पाटील द लेजंड क्रिकेटर अँड लेजंड अंपायर्स यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. आदरणीय सन्मान्य सौभाग्यवती हर्षकला पाटील मॅडमच्या शुभ हस्ते सन्मान आम्ही करणार आहोत. मॅडम प्लीज या ठिकाणी समोर या. परशुराम पाटील सर खरंच सर्वात आवडते पंच माझे राहिलेले आहेत कारण नेहमीच डाऊन टू अर्थ असतात. कधीच अग्रेशन नाहीये मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर. नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य असते आणि आतापर्यंत जेव्हा मी पाहिलंय त्यांचे निर्णय मात्र मला तर पटण्यासारखे आहेत. त्यामुळे त्यांचा जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी सन्मान करण्यात जातोय. मॅन फ्रॉम टिवरी मिस्टर परशुराम पाटील सरजी निश्चितच या स्पर्धेनिमित्तानं आपल्याकडून आम्हाला सुद्धा काही जाणून घ्यायचं आहे. परशुराम पाटील मागच्या टुर्नामेंट्स मध्ये त्याने वक्तव्य केलं होतं आणि मला असं वाटलं की
ते वक्तव्य करू शकतायत आणि म्हणूनच मी त्यांना एक संधी देणार होतो. ते बोलतात की समालोचन हे तुमचं काम आहे, तुम्हीच करा, आम्ही पंच म्हणूनच शोभून दिसतो. तर यायचंय त्यानंतर दुसरे पंच ज्यांनी MCA ची एक्झाम देखील दिलेले आहेत, मालाडला बिलॉंग करतात आणि उत्कृष्ट दर्जाचे लेदर क्रिकेटर आहेत. अजूनही ते पारसी जिमकर या संघाकडून खेळत असतात. ते मिस्टर मनोज घोडेकर यांच्या ठिकाणी खास सन्मान केला जाणार आहे. मनोज घोडेकर प्लीज कम फॉरवर्ड. येस, पारसी जिमखान्याचा उल्लेख केला. 1721 साली ह्या पारसी जिमखान्याची सुरुवात झाली आणि मॉन्टी घोडेकर जे अजूनही लेदर क्रिकेटमध्ये चांगलं काम करतायत, चांगलं खेळ करतायत. मिस्टर मॉन्टी घोडेकर, मनोज घोडेकर सरांचा सन्मान करण्याकरता या मालजीपाडा गावातील विद्यमान उपसरपंचाताई सौभाग्यवती सुनंदाताई द्वारकानाथ पाटील मॅडमच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे पंच मॉन्टी घोडेकर सरांना. कॉंग्रॅच्युलेशन सर. क्या बात आहे, क्या बात आहे. या ठिकाणी त्यानंतर आता आपण सन्मान करणार आहोत ते म्हणजेच द सिनेमॅटिक पिक्चरचे सन्माननीय महेंद्र भगत सर, ज्यांच्या माध्यमातून 5 दिवस ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली गेली आणि मात्र सर्व व्ह्युअर्सचा रेकॉर्ड या परिसरातला मोडीत काढलेला आहे. तर सर्व व्ह्युअर्सचा देखील आभार. त्याचसोबत महेंद्र भगत यांचा खास सन्मान. मित्रांनो, मेहनत काय असते ते महेंद्र भगत साहेबांना विचारा. सकाळपासून लवकर उठणं, प्रत्येक ठिकाणी कशा पद्धतीने या मॅचला कव्हर करणं, या सर्व गोष्टी शिकणं काही खाऊ नये. आणि हाताखाली जे कॅमेरामॅन आहे, डिजिटल स्कोअर अपडेटर आहेत, त्यांना टिकवणं हे सोपं काम नाही. आणि कॅमेरामॅनची भूमिका करणारे, देश विदेशामध्ये दौरे करणारे आमचे लाडके द सिनेमॅटिक क्यूब पिक्चर लाईव्हचे प्रोपरायटर महेंद्रजी भगत यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. आणि हा सन्मान करण्याकरता माझी उपसरपंचाताई सौभाग्यवती प्रतिभाताई कन्हैया मात्रे मॅडमना विनंती करतो. मॅडम प्लीज आपण समोर या. एक्झॅक्टली, टाळ्या वाजल्या पाहिजे मित्रांनो. तुमच्या क्लिप्स तुम्ही बनवताय, कधी बनवताय? जर युट्यूबवर तुम्ही खेळला तर आणि युट्यूबच्या माध्यमातून देखील या वेगवेगळ्या परिसरामध्ये स्पर्धा कव्हर केल्या जातात. तर तुमचं प्रसिद्ध होण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजेच काय, युट्यूब. आणि ही स्पर्धा TCP लाईव्हच्या वतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली गेली. थँक्यू महेंद्र भगतजी, द सिनेमॅटिक पिक्चरचे सर्व. त्यानंतर आपण आता या ठिकाणी सन्मान करणार आहोत. त्याच्यानंतर आपण सन्मान करणार आहोत आमचे ऑफिशियल अधिकृत समालोचक, कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रकाश झोतामध्ये आलेले आणि आमच्यासोबत अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये, येणाऱ्या काही स्पर्धांमध्ये धावतं समालोचन करण्याची संधी त्यांना पुन्हा एकदा मिळते. गोवा येथे जाऊन नुकताच त्यांनी चांगलं समालोचनाचं काम केलं आणि ते सर्वांचेच लाडके उभरते समालोचक मनीष पाटील सरांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. आणि हा सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय अनंत कृष्णा पाटील साहेबांना, ज्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन मनीष पाटील सर. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. हे आहेत मनीष पाटील, ज्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पाहू शकतायत मायेची ऊब देणारी ही शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आणि सलग 5 दिवसांमध्ये धावतं समालोचन केल्याबद्दल त्यांचं मानधन देऊन त्यांचा सन्मानित केला जातोय. आदरणीय सन्माननीय विशाल अनंत म्हात्रे साहेबांचा आम्ही ऋणी आहोत, ज्यांनी या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याची संधी या सर्वांनाच दिलेली आहे. त्याच्यानंतर आपण बघतायत गुणलेखक. हे गुणलेखक अतिशय फार महत्वाचे असतात. आपल्या परिसरातील लेखकांनी चांगला लेखाजोखा या ठिकाणी तयार केलाय आणि अशा आमचे गुणलेखक मी विनंती करतोय प्रथमेश पाटील याला, आमचे स्कोरर प्रथमेश पाटील प्लीज कम ऑन स्टेज. प्रथमेश कुठे गेलाय? प्रथमेश पाटील आमचे स्कोरर प्रथमेश पाटील, दीपू पाटील यांनी सुद्धा खूप चांगलं योगदान दिलंय आणि विशेष आभार मानावा लागेल ते आदेश पाटील यांचं, ज्यांनी हे संपूर्ण मॅनेजमेंटचं काम पाहिलंय त्यांच्या टीम सोबत. तिथे सर्व टीम आहे, विनोद म्हात्रे, मनीष राऊत, त्याच्यानंतर आपण बघताय जितेंद्र राऊत, हे सर्व टीम आहे. समीर राऊत सुद्धा आहेत. आता मी विनंती करतोय आदरणीय सन्मान्य भरत राऊत साहेबांना. चला यायचंय ज्यांनी समीर स्कोरिंग यांचे काका भरत राऊत यांच्या शुभ हस्ते प्रथमेश याला सन्मानित केले जाते. प्रथमेश कॉंग्रॅच्युलेशन, खूप चांगला स्कोअर बोर्ड मेंटेन केला
आणि स्कोअरबोर्ड व्यतिरिक्त कुणाला कुठल्या कुठल्या खेळाडूला पारितोषिक आलंय हे आम्हाला अधिकृतरित्या आमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम केलं ते आमचे गुणलेखक प्रथमेश पाटील यांचा आज सन्मान होतोय. थँक्यू. तर आता अजून एक महत्वपूर्ण सन्मान आहे. ज्यांच्या समालोचनाशिवाय ही स्पर्धा ही अपूर्ण होती आणि गेल्या 15 ते 20 वर्षांपासून हा परिसर त्यांनी दणाणून सोडलेला आहे. एक ओळख या परिसरामधली आहे. कुठलाही पाहुणा स्टेजवर येताना दिसला की त्या पाहुण्याचं पद आणि त्या पाहुण्याचं नाव प्रेक्षकांना तर पोहोचवणं हे देखील एक समालोचकांची खरंच ओळख आहे. आणि त्या ठिकाणी संदीपजी गावण प्रत्येक स्पर्धेमध्ये तो रंग भरत असतात. उद्घाटन असू द्या किंवा बक्षीस समारंभ, एकच नाव सन्माननीय संदीप गावण सर, पोलीस पाटील बापाणे, आणि त्यांचा सत्कार करतील सन्माननीय सतीशजी म्हात्रे साहेबांनी पुढे यायचं. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संदीप गावण सरांचा शुभ सन्मान केला जाणार आहे. जबरदस्त दर्जेदार समालोचन गेल्या 5 दिवसांपासून तुम्ही आम्ही या अण्णा स्मृती चषक 2022 मध्ये ऐकतोय, पण 15-20 वर्षापासून त्यांचा फॅन फॉलोविंग वर्ग मोठ्या संख्येने तुम्हाला पाहायला मिळतोय. तर टाळ्या वाजवा मित्रांनो संदीप गावण सरांसाठी. क्या बात आहे. त्यानंतर ज्याने 2 दिवस तुम्हा आम्हा सर्वांचं मनोरंजन केलं, 3 दिवस तुम्ही आम्हाला सहन केलं, पण त्यानंतर मात्र मनोरंजन म्हणून आम्ही या ठिकाणी संगीत व्यवस्था देखील उपलब्ध करून दिली. तर आमचे डीजे वादक यायचे, मिस्टर डीजे यांनी यायचं आणि त्यांचा सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन स्वीकारायचा आहे. चला यायचं लगेच मित्रा. चांगलं संगीत 2 दिवसांपासून तुम्ही ऐकवत आहात आणि प्रेक्षकांचं मनोरंजन आमच्या साथीने तुम्ही करतात. आणि मी विनंती करतोय सन्माननीय द्वारकानाथ पाटील साहेब, तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी आमच्या डीजे वादकाचा सन्मान केला जाणार आहे. टाळ्या वाजवा, तुमच्यासाठी गाणी वाजवलीत त्याने. चला सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार भावेश पवार यांनी यायचे. चला भावेश पवार, सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बाकी आहे तुमचा. भावेश पवार लगेच यायचे. सन्माननीय देवराम गांगरा साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान दिला जाणार भावेश पवारला. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच, 3 बॉल 3 षटकार आणि त्यानंतर मात्र दर्जेदार षटक त्याने हाताळलं. 3 गट बाद करत 10 धावा खर्च करून 2 षटक त्याने हाताळलेले आहेत. गांगरा साहेबांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला. भावेश पवार, गोरसई गौरव सर, ही पदवी 2017-18 साली या खेळाडूला देण्यात आली आणि तो खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा स्वीकार करताना आपल्याला दिसून येतोय. भावेश, कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्लेड. सन्माननीय वैभव भोईर साहेबांनी आमच्या व्यासपीठावर यायचं मी विनंती करतोय. सन्माननीय वैभव भोईर, जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. येस, पोहोचलाय. वैभव भोईर यांना सुद्धा विनंती करतोय. सेमीफायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणखीन एक कॅप आपल्या डोक्यावर चढवताना आपण बघतायत मिस्टर वैभवजी भोईर आणि भावेश पवार. भावेश, कॉंग्रॅच्युलेशन, फायनल मध्ये अखेरकार तुम्ही पोहोचलात आणि हा अंतिम विजेतेपद पटकावलंय. मी या मॅचचं काही तुमच्यापर्यंत पोहोचवणार नाही, मात्र आउट ऑफ इंडिया मध्ये कोणते कोणते देशाचा चेहरा तुम्ही बघितलाय आणि जिथे तुम्हाला खेळण्याची संधी मिळाली? दुबई. आणि हा खेळाडू दुबई, कतार या परिसरामध्ये जाऊन आपली गुणवत्ता सिद्ध करून आलाय. भावेश पवार याचे मी बऱ्याच वेळा मुलाखत घेतली आणि म्हणूनच मी त्याच्यासोबत आता जास्त चर्चा करत नाही. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन भावेश. भावेश पवार, गोरसई गौरव सर, ही पदवी 2017-18 सालामध्ये त्याला भिवंडीमध्ये देण्यात आली. सर भावेश पवार, कॉंग्रॅच्युलेशन. पुढील सत्कार आम्ही करणार आहोत. पुढील सत्कार सुद्धा फार महत्वाचा असेल. हा सत्कार सुद्धा फार मोलाचा असेल. या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच, 1 षटक. आणि मला असं वाटतंय त्याच्या आयुष्यातील ही सर्वोत्तम कामगिरी असेल फायनल मॅच मध्ये. हा खेळाडू आहे खारबाव संघाचा मिस्टर ऋषभ काटे, इज द मॅन ऑफ द मॅच.
रणधीर कुमार अँड कंपनी यांच्या माध्यमातून आलेत 500 रुपये आणि ते पारितोषिक वितरित करण्याकरता व्यासपीठावर विराजमान असलेल्या आदरणीय सन्माननीय वासुदेव बेटा साहेबांना विनंती करतो, प्लीज सर आपण या ठिकाणी या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत या खेळाडूला. ऋषभ काटे इज द मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. रणधीर कुमार आणि कंपनीकडून 500 रुपये आणि ही कॅप असेल 88 ग्रुप आणि मिस्टर धीरज पाटील यांच्या वतीने. क्या बात आहे, अजून एक कॅप. तर आता मी चर्चा करणार, कारण मी खूप त्याला बिचारायला टोचलंय, कारण खूप खराब प्रदर्शन सेमीफायनल पर्यंत, टू बी व्हेरी ऑनेस्ट. बरोबर की नाही, सेमीफायनल पर्यंत खूप खराब प्रदर्शन. त्यानंतर तिकडे मला बोलला की काय समजत नाही काय वगैरे वगैरे, पण त्यानंतर काय झालं की फायनल मध्ये मेडल चटक हाताळलंस. असं काय नाही, पूर्ण टीमचा भरोसा होता आणि मला 100% देण्याचा मानस होता आणि मी ते केले. क्या बात आहे. बोलू देखील शकतो. या अगोदर मला वाटलं होतं की याला मात्र तोंडच नाहीये, पण खूप चांगला या ठिकाणी गोलंदाजी केलेली आहे. फायनल होती आणि फायनल मध्ये एक नावाजलेला संघ समोर असताना पहिलं षटक पुन्हा एकदा तुझ्याच पदरी पडलेलं आहे. नेमकं मनात काय होतं, कारण समोर चांगले बॅटर होते, कारण सामरे देखील चांगला बॅटर आहे आणि विश्वनाथ जाधव सुद्धा. तर तुझ्या कॅप्टनने तुला काय सांगितलं होतं? असं काय नाही, कॅप्टननी सांगितलेलं जे तुला जमेल तसं कर आणि मी ते केलं आणि कॅप्टनचा भरोसा राबवला माझ्यावर. क्या बात आहे. चला, खूप चांगल्या पद्धतीने वक्तव्य त्याने केलेलं आहे. आपल्याकडे वेळ देखील कमी आहे, त्यामुळे आपण ऋषभला आज थोडीशी संधी देतो जाण्याची, पण इन फ्युचर पुन्हा एकदा जास्त बोलावं लागेल. तर सर्व या ठिकाणी देवेश्वर मालजीपाड्याच्या खेळाडूंचा देखील आपण या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहोत, कारण त्यांनी सहकार्य केलंय आयोजक सन्माननीय विशाल म्हात्रे सरांना. सर्व देवेश्वर मालजीपाड्याच्या खेळाडूंसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. एक दर्जेदार नियोजन देवेश्वर मालजीपाडा, खरंच हॅट्स ऑफ आहे, कारण या मैदानावरली सर्वात मोठी टुर्नामेंट आतापर्यंत राहिली आहे ती म्हणजे देवेश्वर मालजीपाडा टीमची. निश्चितच चर्चा आपण करणार आहोत, मात्र बक्षीस वितरण समारंभ करण्याआधी या स्पर्धेविषयी आपण मनोगत जाणून घेऊया, कारण आपल्या ग्रामस्थांचं मनोगत आपण नेहमीच जाणून घेत असतोय. मात्र आपल्या परिसरामध्ये येऊन चांगली गुणवत्ता सिद्ध करणारे आणि सध्या विद्यमान सरपंच म्हणून पदभार सांभाळणारे कारभाव गावातील अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब, निश्चितच या स्पर्धेविषयी 2 शब्द आपल्या मुखातून होऊन जाऊ द्या. प्रथम इथं आम्हाला खेळाची संधी दिली त्यांचे मी मनापासून आभार आहे. आणि आम्हाला आमच्या गावचा, तुमच्या गावचा भाचा आणि आमच्या गावचा मुलगा, त्याने आम्हाला सतत सांगितलं, प्रथमेश वतारी यांनी सांगितलं का तुम्ही आमच्याकडे या, तुम्ही फायनल माराल. मग आम्ही त्याचा विचार केला आणि आम्ही बघा चला एकदा चान्स घेऊ आणि आलो, नाही तर फायनल मारली. आणि आयोजन चांगलं आहे आणि असंच आयोजन ठेवा. धन्यवाद महेंद्र पाटील साहेब. हे वक्तव्य, चांगलं वक्तव्य त्यांनी, आणि या स्पर्धेचं आयोजन खूप सुंदर होतं असं त्यांचं म्हणणं आहे. आता आपण निश्चितच शेवटचा स्टॉप घेतोय, कारण त्याच्यानंतर पुढे भाषण होणार नाही. ज्या कोणाला बोलायचं असेल तर आम्ही संधी देणार आहोत. उपेश चौधरी, कारण महेंद्र पाटील यांच्या वतीने ते वक्तव्य या स्पर्धेविषयी करतील, कारण आमच्या सोबत ते समालोचन कक्षामध्ये बऱ्याच वेळा स्पर्धेमध्ये समालोचन करताना दिसलेत. उपेशजी. खरोखरच अतिशय सुंदर आणि देखणी अशी स्पर्धा मित्रांनो. नक्कीच खारबाव गावातील हा संघ ह्या अगोदर म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वीपासून यायचा, तो बंद झालेला आणि तो कदाचित पुन्हा रेग्युलर चालू होईल, कारण ही स्पर्धा बघितली, हे आयोजन बघितलं, नियोजन बघितलं आणि खरोखरच असं वाटलं की आम्ही वसई पट्ट्यात नाहीत तर आम्ही भिवंडी पट्ट्यातच आहोत. त्यामुळं अतिशय सुंदर अशी स्पर्धा जशी भिवंडी पट्टीमध्ये होत असते, नेहमीच भिवंडीमध्ये सगळ्याच स्पर्धा चांगल्या होत असतात आणि त्याचप्रमाणे इथे आम्हाला बघायला मिळाली. त्यामुळं ह्या आयोजकांचं, नियोजकांचं प्रथम धन्यवाद देतो त्यांना. आणि त्यानंतर आम्ही ज्यांच्यामुळं इथे पोहोचलो आज आणि काल, ते महेंद्र पाटील यांच्याबद्दल मी एकच म्हणेन की रक्ताचं नातं रक्तातून निर्माण होते.
रक्तातून निर्माण होते त्याला रक्ताचं नातं म्हणतात. संबंधातून निर्माण होणाऱ्या नात्याला मानलेलं नातं म्हणतात. आणि ज्या ठिकाणी ह्या दोन्ही गोष्टी नसतात तरी सुद्धा नातं निर्माण होतात त्याला महेंद्र पाटील असं म्हणतात. धन्यवाद उपेंद्र चौधरी साहेब, अतिशय चांगलं वक्तव्य त्यांच्या माध्यमातून इथे झालंय. आता आम्हाला आयोजक सूचना देत आहेत की आपण शेवटच्या स्टेशनाकडे वळणार आहोत आणि शेवटचं स्टेशन मालजीपाडा गावातील बऱ्याचशा वरिष्ठ व्यक्ती आहेत, सतीश दादा आहेत. त्या व्यतिरिक्त मात्र आम्ही आता त्यांचं सुद्धा सर्वांचं म्हणणं आहे, ग्रामस्थांचं म्हणणं आहे की आता शेवटचं स्टँड, शेवटचं स्टेशन या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने आता आपण या स्पर्धेबद्दल वक्तव्य जाणून घेणार आहोत आदरणीय सन्माननीय विजय शेठ गोविंद पाटील साहेबांकडून. आणि पुन्हा आम्ही त्यांच्याकडे वळतोय. सर प्लीज. प्रथम मी नागोबा देवतांना वंदन करतो आणि आदरणीय सर्व व्यासपीठ, आजी माजी सरपंच, उपसरपंच आणि आताच्या माजी सरपंच आणि सदस्य, त्याचप्रमाणे या स्टेजची शोभा वाढवणारे खास कारभावचे महेंद्र साहेब सरपंच आणि या कार्यक्रमामध्ये, या स्पर्धेमध्ये भाग घेणारे सर्व स्पर्धक आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवणे माझ्या बंधू भगिनी, त्याचप्रमाणे ज्यांनी 5 दिवस इथे पंच भूमिका उन्हामध्ये केले असे पंच, त्यानंतर समालोचन, याच्यामध्ये खास कार्यक्रमाचं शूटिंग केलं असं आपले महेंद्र कॅमेरामॅन, त्याचप्रमाणे ज्यांनी डीजे वाढवून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली असे डीजे मॅन. खरं म्हणजे 5 दिवसापासून हा कार्यक्रम चालला. मला वाटतं की हे मैदान झाल्यानंतर जेवढे पण इथे स्पर्धा झाल्या आणि जो अण्णा चषक स्पर्धा एक त्यांच्या चिरंजीवानी आणि त्यांच्या सहकार्याने इथे एक आयोजन केलं की त्यांची एक मनीषा होती की आमच्या अण्णाच्या नावाने चांगली एक स्पर्धा इथे भरू. माझ्याकडे आले, त्यांनी मनोगत मला सांगितलं, मला हे चांगलं कार्य आहे, जे काय असेल ते माझं सहकार्य तुम्हाला होईल. त्यांनी सांगितलं की काका तुम्ही प्रत्येक ठिकाणी देणगी देता, पण या टायमाला देणगीची अपेक्षा नाही आहे, फक्त एक चांगलं असं स्पर्धा करण्याचं माझं नियोजन आहे, फक्त तुम्ही हजेरी लावा तोच आमचा सन्मान होईल. आणि 5 दिवसापासून मी नेमकं काय झालं की 26 जानेवारीपासून सगळ्या मला कार्यक्रमाच्या अडचण येत होत्या आणि मी इथे हजेरी लावू शकत नव्हतो. आता सुद्धा एक थोडी घटना घडलेली आहे. पोलीस एका कामासाठी माझ्या हॉटेलवरती त्यांनी टायमिंग मागितलं की 5 वाजता येतो. मला परत पंचायत झाली. मी साहेबांना सांगितलं प्लीज 7 वाजता या, कारण मला 5 दिवस जिथे जायला नाही मिळालं, अशा स्पर्धेला मला जायचं आहे. साहेबांनी माझी विनंती मान्य केली आणि त्यांच्या कामासाठी ते 7 वाजता माझ्याकडे येत आहेत. एकच सांगतो की हे मैदान बनवताना या गावकऱ्यांच्या, सर्व मालजीपाड्याच्या युवकांनी ही एकजूट दाखवली. माझ्याकडे आले होते की या सॉल्टमध्ये, मिठागरमध्ये आपण भरणी करूया आणि गावाच्यासाठी मैदान करूया. मित्रांनो, एकच सांगतो, हे सॉल्ट डिपार्टमेंट काय आहे याला मला त्याची जाणीव आहे. हे बिनलायकीचं डिपार्टमेंट आहे. ज्या आगरी समाजाने आपल्या याच्यामध्ये आयुष्य घालवलं, ज्यांच्या पायाला म्हणजे आपल्या बोलतात की त्यांना अग्नी दिली, ज्यांनी काम केलेलं आहे आणि वयस्कर झाल्यावर ज्यांनी आगली दिली, त्यांचे पाय सुद्धा जळत नव्हते. इतकं कठोर परिश्रम आपण या सॉल्ट डिपार्टमेंटमध्ये करून सुद्धा आपला भूमिपुत्राचा हक्क या सॉल्ट डिपार्टमेंटनी घालवून ठेवलेला आहे. तुम्हाला कल्पना नाही, मी 91 सालापासून या सॉल्ट डिपार्टमेंट बरोबर केस करतोय. हे कोणाला फार कमी माहीत असेल, पण एकच आहे का आपल्या आगरी समाजाचा न्याय हक्कासाठी मी लढतोय. त्याच्याकरता खास जुचंदर येथे मी स्वतः मिठागर मुद्दाम विकत घेतलं की एक मालक पण आपण असावा. तर हे मिठागर जेव्हा भरणी करायचं ठरवलं, युवकांनी सांगितलं की काका फक्त तुमचा आम्हाला पाठिंबा द्या, आम्ही हे सगळं काम करतो. आणि खरोखर त्यांनी जिद्दीने राजकारण न करता हा जो इथे भरणी करून जो इथे मैदान बनवलं त्यांना मी शुभेच्छा देतो. कारण एकच सांगतो, प्रत्येक गावकऱ्यांना सांगतो की आता काश्मीरापर्यंत आपलं भूमिपुत्रांचं राज्य गेलेलं आहे आणि वसई तालुक्यामध्ये राज्य करायचं असेल तर हमारे गाव में हमारा राज, ही व्याख्या आपण ठरली पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस.
थँक्यू साहेब. चांगल्या वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या या व्यासपीठावर विराजमान असलेले या परिसरातील लाडकं नेतृत्व महाराष्ट्राचे समाजसेवक, थोर समाजसेवक विजय शेठ गोविंद पाटील साहेबांनी. आणि आता आपण पुन्हा एकदा वळणार आहोत या टुर्नामेंटच्या बक्षीस वितरण समारंभाकडे. हा बक्षीस वितरण समारंभ सुरू करण्याआधी भरपूर संघ खेळले, त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला. मनीषजी, ही चर्चा सुद्धा होणं फार गरजेचं आहे. बघा, स्पर्धांनी चांगला स्कोर केलेला आहे, पण मात्र काही खेळाडू त्या चढाओढीमध्ये राहिलेले आहेत. तर जवळपास अर्धा तास मेहनत केली आमच्या स्कोरर्सने. 3 स्कोरर्स त्या ठिकाणी बसलेत. महेंद्र भगत देखील त्या ठिकाणी मूल्यांकन करत होते. आणि त्यानंतर तर आपण पहिलं नाव जाहीर करणार आहोत. त्या ठिकाणी बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार दिला जाणार आहे. आणि त्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मी आमंत्रित करतो आमच्या सन्माननीय पाहुण्यांना. सन्माननीय किरण घरत साहेब यांनी यायचे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सन्माननीय वासुदेव बेटा यांनी देखील यायचं आमच्या कमेंट बॉक्स मध्ये, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणि सन्माननीय संदेश भूर, या तिन्ही मान्यवरांनी या ठिकाणी यायचंय. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बेस्ट बॉलरचा पुरस्कार दिला जाणार आहे. हा बेस्ट बॉलर कोण असेल? अरे काहीतरी द्या, उत्तर द्या. उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? प्रणय नाव आले, अक्षय नाव आले, आणखीन काहीतरी नाव बाकी आहेत. मनीषजी, बेस्ट बॉलर कोण आहे ते सांगा. बेस्ट बॉलर गोस टू मनीष पाटील खारीगाव. अरे मीच आहे तो. तर बेस्ट बॉलरचा पुरस्कार जातोय ज्याने 5 मॅच मध्ये 12 विकेट्स मिळवलेल्या आहेत. आणि संघ त्याचा आहे देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा. आणि बॉलर आहे जयेश पाटील. 5 मॅच मध्ये 12 विकेट्स प्राप्त केलेत. कारण सेमीफायनलच्या मॅच मध्ये सुद्धा चांगला प्रभावित केलं या खेळाडूने. आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची वर्णी केली जाते. 88 ग्रुप आणि धीरज पाटील यांच्या माध्यमातून एक शूज आलेले आहेत, ते सुद्धा त्याला दिले जातील. आणि आकर्षक ट्रॉफी वितरित करण्याकरता पाहुणे तयार आहेत. त्या बात आहे, टाळ्या झाल्याच पाहिजे. कारण काय गोलंदाजी केले कालच्या दिवसामध्ये आणि आज सुद्धा. आणि त्याच कामगिरीच्या बळावर त्याला मिळतोय बेस्ट बॉलरचा पुरस्कार जयेश पाटील. 88 ग्रुपच्या वतीने ती शूज देखील दिली जाणार आहे उत्कृष्ट गोलंदाजासाठी. 88 ग्रुप धीरज पाटील. मी भूषण पाटील साहेबांना विनंती करतो. 88 ग्रुपचे सदस्य आहेत धीरज पाटील आणि 88 ग्रुप यांच्या सौजन्याने या ठिकाणी शूज प्राप्त झालेत. म्हात्रे ब्रदर्स म्हटलं तर एक खूप चांगलं स्पोर्ट्स दुकान. मनीष म्हात्रे, कल्पेश म्हात्रे आणि चांगले भरपूर वर्ष चालणारे शूज हे या ठिकाणी दिले जात आहेत. 88 ग्रुप मिस्टर भूषण पाटील हे त्यांना देत आहेत. पांड्या, कॉंग्रॅच्युलेशन. जयेश, अतिशय महत्वपूर्ण मॅच होता, मात्र तुम्ही मॅच जिंकलेला होतात. आणि अशा स्थितीमध्ये विशाल सारख्या गोलंदाजाला चोप बसला, जो नेहमीच चांगली गोलंदाजी करतोय. अंदाज कुठे चुकला तुमचा? मला काय बोलायचंच नाही. थोडासा हताश आहे, मात्र कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर केविन 7070 जो उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय. त्यानंतर आता दुसरा पुरस्कार आहे उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट. त्यासाठी वेगवेगळी नावं आली आहे. सूरज पाटील आहे त्या ठिकाणी, त्यानंतर तानाजी धायगुडे आहे त्या ठिकाणी, त्याच्यानंतर करण पाटील सुद्धा आहे. त्यानंतर खूप नावं आहेत, पण मात्र एकच नाव असेल. आणि तो वितरित करण्याकरता मी आदरणीय सन्माननीय भरत पाटील आणि गणेश मडवी सरांना विनंती करतोय, आपण इथे समोर या. भरत पाटील आणि गणेश मडवी साहेबांच्या शुभ हस्ते हा उत्कृष्ट गोलंदाजाचा, उत्कृष्ट फलंदाजाचा किताब आपण वितरित करणार आहोत. तो आहे तेजल 11 वालीव संघाचा, किंवा तो असू शकतोय देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाचा. एनीवन हू कॅन गेस? चला, 2 फलंदाज आहे ज्याने फायनल खेळले. अजून एक क्लू दिला. तो फलंदाज या स्पर्धेमध्ये सर्वांनाच मोहित करून गेला. 5 मॅचेस 75 धावा. नाव आहे पाटील प्रणय.
एक वेळ दुर्दैवीरित्या मंकी विकेट स्वरूपात खेळाडू बाद झाला. अफलातून कामगिरी, अतिशय चांगला विस्फोटक खेळाडू प्रणय पाटील इज द बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॅटर. आदरणीय सन्माननीय भरत पाटील आणि सोबतच आपण बघतायत गणेश मडवी साहेबांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी, ज्या ट्रॉफीवर कोरलं गेलंय आनंदचा प्रतिमा आहे आणि या स्पर्धेचं नाव प्रणय. कॉंग्रॅच्युलेशन. आणखीन मी विनंती करतो 88 ग्रुपचे राहुल ठाकूर आणि तुषार राऊत या दोघांनी मिळून या स्पर्धेकरता रोख रक्कम 10,000 रुपयाची देणगी सुद्धा दिलेली आहेत. तुषार राऊत आणि राहुल ठाकूर प्लीज कम ऑन स्टेज. राहुल ठाकूर, तुषार राऊत, तुषार प्लीज या, तुषार प्लीज या. भरपूर मेहनत तुम्ही केलेली आहे तुषार. एक वेळा आम्ही तुमचं खूप मोठे फॅन होतो, ज्या पद्धतीने तुम्ही या संघाच्या माध्यमातून बिलॉंग करायचे. आणि प्रणय नेहमीच मितभाषी राहिलाय, थोडासा शाय असतो तर पण त्यांचा मैदानातला खेळ बघून गोलंदाजाच्या झोपा ओढत असतात. तर प्रणय कसा राहिला हा प्रवास या मालजेपाड्याच्या या टुर्नामेंटचा, या ठिकाणी खेळून कसं वाटलं? नक्कीच खूप स्पर्धा खेळत होतो. सेमीफायनलमध्ये जवळजवळ 5-6 वेळा हारलो, पण आज खूप आनंद झाला फायनल जिंकल्याबद्दल. तर यानंतर सुद्धा घोडबंदर परिसरामध्ये 2 मॅचेस आहेत, तर त्या ठिकाणी जर तुमचं हे परिसर लकी ठरते तुम्हाला, तर त्या ठिकाणी देखील तुमचा संघ खेळेल का? नक्कीच खेळेल आणि मी प्रथमतः आयकॉम प्लेयर यांचे धन्यवाद मानतो की ते आमच्या म्हणजे सरपंच साहेबांच्या शब्दावर खेळायला आले आणि नक्कीच त्यांचा मोलाचा वाटा आहे या स्पर्धेमध्ये. सरपंच साहेबांना आपण फलंदाजी करताना कधी बघू? नक्कीच त्यांनी आताच झालेल्या इतके नानकर येथे चांगली फलंदाजी केली आणि ते नक्कीच चांगली फलंदाजी करतात. ओ हो महेंद्र सर, क्या बात है, छुपे रुस्तम निकले तुम तो. तर हे होते प्रणय पाटील ज्यांना मिळाला आहे उत्कृष्ट फलंदाजा पुरस्कार. ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट जर्नी. तर आता आपण सांघिक पुरस्काराकडे जाऊया. मालिकावीर थोडस आपण उशिराने देऊया. तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जाते, ज्याची रोख रक्कम आहे 15,000 रुपये आणि असेल आकर्षक चषक, आणि तो संघ आहे घरचा आपला सर्वांचा आवडता देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा. आणि ही ट्रॉफी वितरित करण्याकरता सौभाग्यवती सुनंदा द्वारकानाथ पाटील, विद्यमान उपसरपंच आदरणीय सन्मान्य सौभाग्यवती प्रतिभाताई कन्हैया म्हात्रे आणि त्यांच्या समेतच मी हर्षकला मॅडमला विनंती करतोय आपण सुद्धा इथे या. कॉंग्रॅच्युलेशन. रोख रक्कम 15,000. देवेश स्पोर्ट्सचे सर्व सदस्यांनी या. मित्रांनो, हार जीत तर होतच असते, म्हटलं जाते हार के बाद ही जीत है. Yes, we shall come. TCP, please capture these moments. बघू शकतायत हा अतिशय चांगला क्षण आहे बक्षीस वितरण समारंभाचा. ह्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय सन्माननीय विशाल दादा अनंत म्हात्रे यांना तुम्ही बघतायत आणि त्यांच्या सोबतच या गावातील प्रतिष्ठित महिला भगिनी ज्या आपल्याला इथे दिसत आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक जात आहे देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला. धन्यवाद, थँक्यू देवेश स्पोर्ट्स, कीप ग्रोईंग. त्यानंतर तृतीय क्रमांकाचा पारितोषिक आमच्याच मीरा भाईंदरचा जितू पाटील यांचा जितू पॅकर संघ, आणि त्या संघाला मिळणार आहेत रोख रक्कम 25,000 रुपये आणि भव्य चषक. प्लीज कम फॉरवर्ड जितू पॅकर्स टीम. डिसिप्लिन ठासून भरले या संघामध्ये. खरोखरच आज मी मानतोय या खेळाडूंना, आदित्य शेट्टी, उदय पाटील, अक्षय सोनी, नेहमीच प्रत्येक मैदानावर डिसिप्लिन दाखवण्याचं काम करणारा हा संघ आहे. कुठेतरी कमी पडलाय आणि आज या संघाला जात आहे तृतीय पारितोषिक. रोख रक्कम 25,000 व भव्य दिव्य अशी आकर्षक ट्रॉफी आहे. आणि मी विनंती करतोय जितू पॅकर संघाच्या सर्व सदस्यांना, प्लीज सर आपण व्यासपीठावर या. जितू पाटील हे स्वतः आलेले आहेत. पराग म्हात्रे तर पाहुण्यांना सर्व टीम आलेले आहेत आणि आमचे पाहुणे या ठिकाणी आहेत. ज्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण हे
पारितोषिक वितरित करणार आहोत. आदरणीय सन्माननीय महेंद्रजी पाटील, विद्यमान सरपंच खारबाव, आदरणीय सन्माननीय उपेंद्र चौधरी, त्याच्यानंतर आदरणीय सन्माननीय बाळा शेठ आणि त्याच्यानंतर आपण त्यांच्या बाजूला आपण बघतोय संदीप पाटील साहेबांना आपण बघतोय. टाळा वाजवा मित्रांनो, कारण 32 संघांमधून पुढे आलेले हे संघ ज्यांचा आपण सन्मान करतोय. बघा, तुम्ही वाजवल्या तर तुमच्यासाठी वाजतील. थँक्यू. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जाणार आहे. यस, या ठिकाणी थोडंसं मत जाणून घेणार आहेत आमचे अक्षय सोनी. आपको रुकना है, आपको अक्षय. इस मैच के बारे में थोड़ी सी बातचीत करनी है. अक्षय सोनी आप आइए. कैप्टन वहां पे दोनों अक्षय है, दोनों अक्षय 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 कहाँ पे गलतियां हुई सेमीफाइनल के मैच में? हम लोग ने रन ज्यादा नहीं बनाया तो उसमें ज्यादा बैटिंग ऑर्डर के हिसाब से गलती हो गई. मेरे ख्याल से और एक अच्छा बल्लेबाज आपकी टीम में शामिल किया गया था उस मैच के लिए, प्रशांत. वो बैटिंग लाइनअप जो मिडिल ऑर्डर था, मिडिल ऑर्डर में आपने उसको भेजा. मेरे ख्याल से अगर वो उसको प्रमोट करते प्रारंभिक बल्लेबाज के रूप में तो कुछ रन और बन सकते थे. हाँ, हम लोग कुछ ज्यादा मतलब कैलकुलेशन करके खेले नहीं, बट उन लोगों ने बॉलिंग कुछ ज्यादा ही अच्छा डाला, उस हिसाब से हमारा स्कोर कम हो. लेकिन ये टूर्नामेंट खेल के कैसा लगा? नो डाउट बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर अक्षय सोनी. या खेळाडूला आपण बघितलं, जितू पेकर नवघर संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळताना आणि डिसिप्लिन. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी मी सांगतोय, बरेचसे खेळाडू पंचांच्या निर्णयाला लगेच धुळकावून देत आहेत. सर नाही, इथे लागला तिथे लागला. मात्र अक्षय सोनी नावाचा एक असा खेळाडू आहे जो पंचांच्या निर्णयाची वाट न बघताना पायचीच्या स्वरूपात सुद्धा बाहेर निघतोय. म्हणून त्याच्याकरता जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. क्या बात आहे. तर आता यूट्यूब तर आहे, कॅमेरा आहे, महेंद्र भगत सुद्धा या ठिकाणी आहेत, पण इंटरनेट नसतं तर प्रश्न निर्माण झाला तर ही स्पर्धा घरबसल्या प्रेक्षकासाठी पोहोचलीच नसती. तर विठाई इंटरनेटचे मालक मिस्टर कल्पेश राऊत आणि मिस्टर अमित पाटील यांना मान्यवरांना विनंती करतो, यायचंय. तुमचा देखील या ठिकाणी खास सन्मान केला जाणार आहे. मिस्टर कल्पेश राऊत आणि मिस्टर अमित पाटील, प्लीज कम फॉरवर्ड टू कलेक्ट युअर ऑनर. मिस्टर प्रीतम पाटील, यस प्रीतम पाटील या लगेच या. मिस्टर प्रीतम पाटील प्लीज कम फास्ट. मिस्टर प्रीतम पाटील, ठीक आहे. जाऊया आता आपण द्वितीय क्रमांकाकडे, ज्याने मात्र दर्जा दाखवलाय आणि सेमीफायनल नंबर 1 मध्ये मात्र तानाजी धायगुडे यांनी दाखवलंय की क्लास आणि ॲग्रेशन आणि जबाबदारी काय असते. तर राहुल घरज साहेब, तुम्ही देखील यायचंय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक टीम सोबत यायचे. संघ मालक आहेत राहुल घरज सर. आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जाते तेजल 11 वालिवला. रोख रक्कम 50,000 रुपये आणि भव्य अशी ट्रॉफी. प्लीज कम फॉरवर्ड टू कलेक्ट युअर ऑनर. कॉंग्रॅच्युलेशन टीम तेजल 11 वालीव. आदरणीय सन्मान्य राहुलजी घरत खूप चांगले खुश आहेत. त्यांचा हसरा चेहरा इथे बघायला मिळतोय. आदरणीय सन्माननीय अनंत कृष्णा पाटील, द्वारकानाथ पाटील, सतीश म्हात्रे या सर्वांनाच मी विनंती करतो, सरजी प्लीज आपण व्यासपीठावरून इथे टॉस बॉक्सच्या दिशेने येण्याची कृपा करावी. आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आम्ही वितरित करतोय. रोख रक्कम 50,000 आणि भव्य दिव्य अशी आकर्षक अण्णा स्मृती ट्रॉफी goes to तेजल 11 वालीव. आणि डीजे 2 मिनिटं. आणखीन काही महत्वाच्या सूचना आल्यात. सोन्याची चेन एक हरवलेली आहे. ज्या कोणाला सापडले असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवा. त्याला 2,000 रुपयाची रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल. सोन्याची चेन हरवलेली आहे. ज्याला सापडले असेल त्याने आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. पुढच्या पुरस्कार सन्मानाकडे जाणार आहोत. ही मंडप व्यवस्था जी आम्हाला उपलब्ध करून दिलेत
ते मंडप व्यवस्थाचे मालक आहेत मिस्टर कन्हैया म्हात्रे यांनी यायचंय. खूप चांगली मंडप व्यवस्था तुम्ही करून दिली त्या ठिकाणी, त्यामुळे या स्पर्धेला एक वेगळा रंग चढलाय. तर यायचंय कन्हैया म्हात्रे हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. प्लीज कन्हैया म्हात्रे, प्लीज कम फॉरवर्ड. संदीप पाटील साहेब, तुम्ही स्टेज पासून खूप लांब आहेत. आदरणीय सन्माननीय नितीन म्हात्रे, मनोज पाटील हे सुद्धा मंडळी स्टेजच्या खाली आहेत. काय झालं या मंडळीला? कारण बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी हे सर्व मंडळी व्यासपीठावर हवी आहे. नितीन म्हात्रे, आमचे मित्र कुंदन हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत. नितीन जगन्नाथ म्हात्रे, आपण या व्यासपीठावर या. दिलीप म्हात्रे, हे सर्व मंडळी इथे उपस्थित आहेत. त्याच्यानंतर संदीप पाटील माजी उपसरपंच आणि अतिशय चांगले युवा कार्यकर्ते, त्यांना विनंती करतोय सर प्लीज आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर या. संदीपचे पाटील. डेफिनेटली 5 दिवसापासून त्यांनी देखील या स्पर्धेला सहकार्य आणि आशीर्वाद दिलेल्या, शुभेच्छा दिल्यात. तर यायचंच प्लीज संदीपजी पाटील साहेब, उपसरपंच मालजीपाडा ग्रामपंचायत, प्लीज स्थानापन्न व्हायचं प्लीज. लगेच प्लीज संदीप सर. तर कन्हैया म्हात्रे सर आलेत का? सन्माननीय कन्हैया म्हात्रे साहेब प्लीज या. खूप चांगली मंडप व्यवस्था तुम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आयोजकांना, त्याबद्दल या स्पर्धेचं रंगरूप देखील खूप चांगलं प्रेक्षकांमध्ये पोहोचलंय. सन्माननीय रोशन म्हात्रे साहेब प्लीज या. मिस्टर रोशन म्हात्रे प्लीज कम फॉरवर्ड. मंडप डेकोरेटर्स मिस्टर रोशन म्हात्रे सर प्लीज या. बघा वेळ नाही आपल्याकडे, आम्हाला कार्यक्रम देखील पुढे न्यायचा आहे, त्याबद्दल प्लीज सहकार्य करा. कारण त्यांच्या वतीने हा सन्मान स्वीकारण्याकरता सौभाग्यवती प्रतिभाताई कन्हैया म्हात्रे, माजी उपसरपंच मालजीपाडा, आणि त्यांचंच हे मंडप डेकोरेटरचं काम आहे आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आदरणीय सन्माननीय नितीन जगन्नाथ म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. मॅडम, हा सन्मान आम्ही मुद्दाम ठेवला होता कारण ही सजावट कशी आहे ही शेवटच्या क्षणाला आम्हाला प्रेक्षकांपर्यंत ही माहिती द्यायची होती. कारण चोहे बाजूने अतिशय चांगलं ही सजावट केली आहे, हा स्टेज सुद्धा चांगला सजावला आहे. त्याच्यानंतर आमच्या कॅमेरामॅन करता जो तुम्ही प्लॅटफॉर्म तयार केलाय त्याबद्दल सुद्धा आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतोय. धन्यवाद. जाऊया आता पुढच्या बहुमूल्य अशा पुरस्काराकडे, जो आहे मालिकावीर पुरस्कार. दावेदार तर खूप सारे तुम्हाला पाहायला मिळालेले आहेत, पण मिळेल फक्त एका संघाला. तो संघ असू शकेल साईश खारबावचा सुद्धा, तेजल वालिवचा सुद्धा. आतापर्यंत एक पारितोषिक मिळालेलं आहे देवेश स्पोर्ट्स मालजीपाड्याला आणि एक पारितोषिक मिळालेलं आहे ते म्हणजेच साईश खारबावला. राहिलेत कोण? तर जितू पॅकर्स नवगर आणि त्याच्या सोबतच तेजल 11 वालिव. तेजल 11 वालिव, तुम्ही पारितोषिक घेतलंय ना, मग थांबलेत का? का थांबलेत? भावेश केले रुके आहे का? अच्छा ठीक आहे. तर मालिकावरचा पुरस्कार तानाजी धायगुडे. 95 रन्स, 5 मॅचेस, 100 बॅटिंग, अग्रेशन, टेम्परामेंट, खूप चांगला खेळ. तानाजी, आता तुझा पेट्रोलचा खर्च वाचेल कारण मॅन ऑफ द सिरीज करता एक सायकल आहे. आदरणीय सन्मान्य सौभाग्यवती सविताताई संदीप पाटील साहेबांना विनंती करतोय ज्यांच्या शुभ हस्ते ही सायकल वितरित केली जाईल. तत्पूर्वी मी विनंती करतोय या स्पर्धेला सर्वप्रथम मॅन ऑफ द सिरीज म्हणून आपण संदीप पाटील सरांना विनंती करतोय. दिलीप म्हात्रे, संदीप पाटील प्लीज या ठिकाणी या. संदीप पाटील मॅडम आहेत, पंचायत समिती सदस्य नाही आहेत, मात्र संदीप पाटील साहेब आहेत ज्यांच्या. संदीप पाटील आपण या सर प्लीज, तुमचा चेहरा सुद्धा कळू द्या कारण आपण पुढे मे महिन्यामध्ये एका रजनी स्पर्धेचं आयोजन करते आहात. महिला भगिनी सुद्धा येत आहेत. मॅन ऑफ द सिरीज सायकल, कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर तानाजी धायगुडे. 6 बॉल 27 धावा हव्या होत्या आणि एकंदरीत 95 धावा या टुर्नामेंट्स मध्ये ज्यांनी पूर्ण केल्या आणि म्हणूनच त्याची निवड मॅन ऑफ द सिरीज करता केलंय.
चला तानाजीला मिळाले सायकल. आता तो जर बाईकवर आला असेल, कार मधून आला असेल, बाकी सर्व निघून जायचा, तो सायकल घेऊन येणार आहे. चल तानाजी, आपण थोडीशी चर्चा करूया तानाजीशी. त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीज करता असलेली बॅट आणि ही बॅट वितरित करण्याकरता मी आदरणीय सन्माननीय रोशन धाब्यांचे मालक मोहन पाटील सरांना विनंती करतोय. मालजीपाडा गावातील अतिशय चांगले व्यक्तिमत्व, वयाच्या 57 वर्षावर पर्यंत पोहोचलेत आणि अजूनही चांगला खेळ ते सादर करतायत आणि त्यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द सिरीज करता असलेली बॅट तानाजी याला वितरित करण्यात येते. कॉंग्रॅच्युलेशन तानाजी. आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठाने है माया भवानी. तानाजी आमच्या सोबत आहे. तानाजी, अभिमान वाटत असेल, एक जुना जाणता खेळाडू आहे आपल्या संघासाठी आणि आजचा दिवस तर तुमचा बनलेला आहे. हाऊ डू यू फील नाव? खूप चांगला वाटतंय, बरं वाटतंय, गारगार वाटते? कारगार वाटतंय. तर हा प्रवास कसा राहिला तुझा या टुर्नामेंटचा? अण्णा चषक या आयोजकांबद्दल काय सांगाल? सन्मान्य विशाल मत्तेबद्दल काय सांगाल? विशालबाईंनी चांगली टुर्नामेंट ठेवले आणि सर्वप्रथम मी पूर्ण ग्रामस्थांचं धन्यवाद बोलवतो आणि विशाल आपलं देवेश स्पोर्ट मालजीपाडा, कारण आम्हाला खेळायला बोलवतात दरवर्षी, म्हणजे सांगायची गरज नाही पडत, ते स्वतः इंट्रेट होतात आणि गाव माझाच आहे. थोडं कोणी वाईट वाढून घेऊ नका, त्याच्याबद्दल सॉरी पण बोलतो. चला आता काय, माझा गाव जबाबदारी वायूची. या ठिकाणी चांगला खेळ राहिलेला आहे. पाहुण्यांचा वेळ देखील महत्वाचा आहे. आपण नेक्स्ट टुर्नामेंटला कधी भेटलो तर जास्त चर्चा करूया. थँक्यू फॉर युअर प्रेझेन्स. खूप चांगला खेळ तुम्ही केलेला आपल्या संघासाठी. तर आता यस संदीप सर, शेवटचा पुरस्कार देण्या अगोदर तर सन्मान्य जयेश मनोहर पाटील साहेब यांनी यायचंय. बाह्या दादा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी साऊंड सिस्टीमची व्यवस्था करून देण्यात आली आहे. तर जयेश दादा लगेच यायचंय प्लीज. तुमच्या माध्यमातून या ठिकाणी मंडळ साऊंड सिस्टीम आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही एका कॉलवर तुम्ही आलात, एका कॉलवर, आणि कुठलंच या ठिकाणी तुम्ही दुजाभाव ठेवला नाही. भाईंदर पासून आपल्या मामाच्या गावामध्ये आलेला आहात. हे जयेश दादा यांनी मात्र खूप चांगलं काम केलंय. साऊंड सिस्टीम एक्सपर्ट आहेत ते आणि त्यांच्या माध्यमातून भाईंदर मध्ये सर्वात मोठा मंडप डेकोरेटचा व्यवसाय ते करतात. बाय दादा. प्रभावती डेकोरेटर्सचे ते प्रभा डेकोरेटर्सचे ते मालक आहेत आणि खरंच मीरा भाईंदर मध्ये मोठमोठे मंडप व्यवस्था आणि कैलासवासी अनंत काशीनाथ म्हात्रे यांचे ते भाचे आहेत. तर त्यांच्या माध्यमातून देखील एक जबरदस्त अशी कामगिरी. तर एक सन्मान राहिलाय स्पेसिफिकली सांगायचं झालं तर ही स्पर्धा झाले देवेश स्मृती चषक झाला होता गेल्याच महिन्यामध्ये. तरी सुद्धा विशालदादांचं मन होतं की अजून मोठ्या स्तरावर ही टुर्नामेंट करायला हवी. तर पुढच्या वर्षी देखील करू शकले असते, पण त्यांनी एक अभिप्राय मांडला देवेश स्पोर्ट्स मालजीपाडाच्या खेळाडूंकडे की मला माझ्या वडिलांसाठी करायचं आहे. माझ्या भावासाठी केलं तुम्ही आणि तुम्ही करताय. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा या नावाने तुमचा संघ खेळतोय, पण मला माझ्या वडिलांसाठी काहीतरी करायचंय. त्यासाठी मात्र त्यांनी ग्राउंड लेवल पासून काम केलंय आणि खूप चांगलं या ठिकाणी देवेश स्पोर्ट्स मालजीपाडाच्या खेळाडूंनी काम केलंय. सर्वांनी वर यायचं प्लीज. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा सर्व समीर या, सनी आहे, चला सर्वांनी जे आहेत, मला कोण दिसत नाही या ठिकाणी, जे आहेत विनोद, चला या लगेच एक त्या ठिकाणी एक छायाचित्र झालं पाहिजे संदीप सर. यस, ही जे आयोजक टीम आहे, कारण हे काम काय एकट्याचं नव्हतं. वन मॅन आर्मी जरी भूमिका असली तरी मॅनेजमेंटचं संपूर्ण काम हे स्वीकारलं ते देवेश स्पोर्ट्सच्या या सदस्यांनी आणि ह्या करता आम्ही आमंत्रित करतोय सगळ्यांनी प्लीज. आणि खास करून बघतोय आपण विनोद म्हात्रे, सनी पाटील, दीपू हे संपूर्ण सदस्य आहेत या ठिकाणी. मनीष राऊत, समीर राऊत, प्रथमेश पाटील, त्याच्यानंतर जयेश पाटील, विशाल पाटील, खास करून आदेश हा चांगला हिरा राहिला कुठे? आदेश पाटील प्लीज लवकर या. बघा जेवढ्या टाळ्या आमच्यासाठी वाजवत असतील त्याच्यात 5 पटीने टाळ्या वाजवा यांच्यासाठी प्लीज. जितू प्लीज या.
आदेश आहे लवकर आहे. त्याच्यानंतर आपण सन्मान करणार आहोत आदरणीय सन्माननीय विजय शेठ गोविंद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेला व्यवस्थितरित्या पार पाडल्याबद्दल तो आयोजक विशाल अनंत म्हात्रे साहेबांचा विनंती करतो मी सरांना. सर प्लीज थोडस कष्ट घ्या, इथे तुम्हाला मी आमंत्रित करतोय. सन्मान केला जातोय या स्पर्धेला यशस्वीरित्या पार केल्याबद्दल आदरणीय सन्माननीय विशाल अनंत म्हात्रे सरांचा सन्मान करताना या स्पर्धेमध्ये उपस्थित प्रमुख पाहुणे विजय शेठ गोविंद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. तर आता खारबाव संघ लांब जायचंय आणि त्यामुळे हा जो मान आता दिला जाणार आहे, ज्यांनी काल दिवस गाजवला, आज दुपार गाजवली, आजची संध्याकाळ गाजवली, ते टीम आहे साई स्पोर्ट्स खारबाव. 1,00,000 रुपये ही रोख रक्कम आणि मियाली भव्य डाबी. प्लीज कम फॉरवर्ड महेंद्र पाटील सर विथ ऑल टीम मेंबर्स. आदरणीय सन्माननीय विजय शेठ गोविंद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आणि या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा बक्षीस वितरण समारंभाला आम्ही सुरुवात करतोय. दिनेश म्हात्रे प्लीज स्टेजवर या. दिनेश म्हात्रे, दिनेश म्हात्रे प्लीज या, कारण विशाल अनंत म्हात्रे यांचे बंधू आहेत दिनेश म्हात्रे. संदीप पाटील, संदीप लक्ष्मण पाटील यांना तुम्ही बघतायत आणि यांच्या माध्यमातून येणाऱ्या मे महिन्यामध्ये दिनांक 6 मे ते 10 मे वाढदिवसानिमित्तानं सरकार चषक 2022 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही बघणार आहात. कॉंग्रॅच्युलेशन ऑल टीम. सर्व संघाचा मी आभार मानतोय. खरोखरच खूप चांगली स्पर्धा क्रिकेटची पार पाडली. आम्हाला या स्पर्धेमध्ये सलग 5 दिवस समालोचन करण्याकरता जे आमंत्रण दिलं गेलं आहे, त्याच्यानंतर आमचे समालोचक मनीष पाटील यांनी सुद्धा खूप चांगलं समालोचन या स्पर्धेनिमित्तानं या ठिकाणी केलेलं आहे. आमच्या युट्यूबची संपूर्ण टीम, आमचे कॅमेरामॅन, डिजिटल स्कोअर अपडेटर, त्याच्यानंतर प्रोप्रायटर महेंद्र भगत अँड टीम, आमचे स्कोरर, आमचे ऑफिशियल पंच, आमचे डीजे मास्टर, या सर्वांचंच आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. आणि विशेष आभार असतील त्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं, ज्यांनी सलग या 5 दिवसांमध्ये चांगला प्रतिसाद युट्यूबच्या माध्यमातून दिला आणि या मैदानावर सुद्धा उपस्थित राहून हा प्रतिसाद दिलाय. याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानतोय. आणि आजच्या दिवसातील हा बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम संपलाय असं आम्ही जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय क्रिकेट.